नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी पुन्हा नरेमध्ये आली आहे राऊंडला, कारण इथे आपण बेवारस बेघर लोकांना सांभाळतो। तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा मागच्या व्लॉगमध्ये रूमची अवस्था दाखवली होती की कशा प्रकारे आम्ही त्यांना पूर्ण त्यांचं केअरिंग, रूम्स वगैरे कशा ठेवतो। तर असं सिंगल बेड असतो। आता इथे ट्विन शेअरिंग ठेवतो, एका रूममध्ये 2, पण आता इथे ह्या रूममध्ये मेंबर कोणी नाही आहे, सगळे मेंबर वरच्या रूममध्ये ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे रूमची सुविधा आणि प्रत्येक रूममध्ये बाथरूम अटॅच असं आहे अंघोळीसाठी, आणि अशा प्रकारे बाथरूम आणि अंघोळीसाठी अशी आपण सुविधा प्रत्येक व्यक्तीसाठी करून दिली आहे। आणि ह्या आहेत रूम्स। बाल्कनी फक्त आपल्याला बंद ठेवावी लागती, कारण शेवटी थोडंसं मनोरुग्ण म्हटलं की आपण डोर ओपन नाही ठेवू शकत, त्यामुळे आम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागती। मागच्या व्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं, आम्ही सिलिंग फॅनसुद्धा लावू शकत नाही, म्हणून वॉल फॅन लावलेले आहेत, आणि जेणेकरून काही रिस्क नसावी। आणि रूममध्ये जास्त कोणत्याही वस्तू ठेवत नाही आहे, कारण कपडे जरी ठेवले तरी कपडे ते टॉयलेटमध्ये फेकून देणं, बाल्कनीत खिडकीतनं फेकून देणं, अशा प्रकारे यूज असतो त्यांचा, कारण कपड्यांचा यूज काय ते त्यांना माहिती नसतं। मी हँड ग्लोव्ज घालण्याचे कारण एवढंच आहे की काही मनोरुग्ण महिला असतात की स्वतःचा हायजीन मेंटेन करत नाही। अशा वेळेस आम्हाला त्यांना क्लिनिंग, अगदी टूथपेस्टपासनं, ब्रश करण्यापासनं, केस विंचरणं, त्यांना अंघोळ घालणं, स्वच्छ ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि नेमकं असं झालं आहे की इथे आमचा स्टाफचा फार प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्यालाही स्वतःला इन्व्हॉल्व होऊन ही कामं करावी लागती। आणि स्टाफचा प्रॉब्लेम असं नाही म्हणता येणार, पण जो स्टाफ आहे तो कमी आहे, कारण मनोरुग्णांना सांभाळणं इतकं सोपं नाही आहे। त्यासाठी स्टाफ मिळणं फार अवघड गोष्ट आहे, कारण खरं कारण असं आहे की मेंटली डिस्टर्ब म्हटलं की टॉयलेट कुठेही करून ठेवणं, किंवा जेवण केलं तर ते ताटच फेकून देणं, की म्हणजे भयानक कंडिशन असती। एकावर एक 10 ते 12 कपडे घालून ठेवणं, म्हणजे त्यांना स्वतःचं हायजीन किंवा पर्सनल काहीच कळत नसतं। तर त्यामुळे स्टाफ टिकणं अवघड असतं अशा ठिकाणी, त्यामुळे आम्हाला वारंवार स्टाफची गरज पडते। जर तुम्हालाही असं हा व्हिडिओ बघून वाटलं की आपण मदत म्हणून इथे येऊ शकतो किंवा कोणाला रेफरल देऊ शकतो, तर आम्ही नॉमिनल काही जी अमाऊंट असेल ती ठरवून आपण त्यांना एक चांगली सॅलरी पण देऊ शकतो। पण फार कंडिशन अवघड असते, कारण मनोरुग्ण म्हटलं की ती व्यक्ती समोरची आधी घाबरते की बाबा अशा ठिकाणी नको कामाला, पण त्यामुळे आपण त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडू शकत नाही। अशा वेळेस मलाही ठामपणे उभं राहावं लागतं की त्यांचं स्वच्छता राखणं, केअरिंग घेणं। त्यामुळे मी सुद्धा ह्या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होऊन मदत करत असते। ब्रश करण्यापासून, आंघोळ करण्यापासून ही कामं करावी लागतात, कारण ते स्वतःचं हायजीन मेंटेन करत नाही। काही मेंबर स्टेबल असतात, त्यामुळे ते त्यांची रूम वगैरे स्वच्छ ठेवतात। तर मी तुम्हाला रूम्स तर दाखवली आहे। इथे राहतात तांबोळी काका। मी मागचा व्लॉग शेअर केला होता की त्यांना पाय रेल्वे ट्रॅकवरती गेल्यामुळे आता त्यांना आम्ही सिंगल रूम दिली आहे, आणि त्यांनी तशी ती रूम स्वच्छ ठेवली आहे, हो की नाही? रूम स्वच्छ ठेवली, अशीच स्वच्छ ठेवायची। बघितली, छान केली आहे, छान केली। तर तांबोळी काकांनी रूम स्वच्छ ठेवली आहे, पण आमच्या काही महिला आहेत आणि आम्ही त्यांना सेपरेट असं नाही ठेवू शकत, त्यामुळे त्यांचं खूप काळजी घ्यावी लागते। तर आपल्याकडे जे मेंटली डिस्टर्ब, ते स्वतः हायजीन मेंटेन नाही करत, अशा वेळेस त्यांना जबरदस्तीने अंघोळीला नेलं तरी ते स्वतःचे हायजीन मेंटेन करत नाही। अशा वेळेस आम्हाला फोर्सफुली अंघोळीला न्यावं लागतं। अंघोळ न करताच बऱ्याच वेळा ढकलून इतरांना बाहेर येतात। मग अशा वेळेस त्यांना जर खूप केसांमध्ये, आता ह्या ज्या आजी आहेत सिझोफेनिकच्या पेशंट आहेत, तर खूप हायपर ॲक्टिव्हिटी, मारहाण करणं, इतरांना मारणं, मग अशा वेळेस ते काहीच करून देत नाही स्वतःची काळजी। आता खूप केस पण विंचरून देत नाही, अंघोळीला मदत करून देत नाही। मग अशा वेळेस आम्हाला त्यांचे केस कट करावे लागतात की जेणेकरून स्वतःचं थोडंसं स्वच्छ म्हणजे मेंटेन राहणं पण गरजेचं आहे, कारण आपल्याला हायजेनिकदृष्ट्या तेवढं ठेवणं खूप गरजेचं आहे। आपण आपले स्वतःचे केस रोज विंचरतो, तेल लावतो, तसं या सगळ्यांमध्ये जरी आपण प्रयत्न केला, आपल्या स्टाफने जरी ह्यांचं क्लिनिंगचा विचार केला, तरी ते जवळ येऊन देत नाही कोणाला, हायपर होऊन कोणावरती अटॅक करणं अशा। ज्योती, बिटाडीन आण, बिटाडीनची बाटली आण। अशा प्रकारे आम्ही जेव्हा रोडवरचे बेवारस बेघर सांभाळतो, तर त्यांना ज्या अवस्थेत आणलेलं असतं त्या अवस्थेत त्यांच्या केसांमध्ये भयानक इन्फेक्शन असतं।
आम्ही जेव्हा रोडवरचे बेवारस बेघर लोक सांभाळतो तर ते एवढ्या वाईट अवस्थेत असतात की त्यांच्या पूर्ण केसांमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, केसांच्या जटा झालेल्या असतात. तर अशा अवस्थेमध्ये त्यांना आणल्यावर स्वच्छ करणं, केस क्लीन करणं, बऱ्याच वेळा केस कटिंग पण करावे लागतात आणि भयानक असते अवस्था त्यांची, कारण तिथे काही अंघोळ नसते, रोजच्या रोज सफाई नसते आणि स्वतःचं हायजीन ते मेंटेन करत नसतात. त्यामुळे कुठेही कचऱ्यात बसणं, कचऱ्यात. अशा प्रकारे आम्ही जेव्हा बेवारस बेघर लोक सांभाळतो तेव्हा त्यांची भयावह अवस्था असते, कारण पूर्ण केसांमध्ये इन्फेक्शन असतं आणि पूर्ण केसांच्या जटा झालेल्या असतात, केसांमध्ये उवा असतात. अशा वेळेस इथे आणल्यानंतर त्यांना पूर्णपणे स्वच्छता करणं, क्लिनिंग करणं, त्यात पूर्ण वेळ जातो आणि 1 महिनाभर त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते फंगल इन्फेक्शनची. तेव्हा ते कुठेतरी रिकवर होतात. कारण जेव्हा आम्ही मनोरुग्ण लोक रोडवरनं जेव्हा आणतो आणि त्यांचं पूर्ण केअरिंग करतो तर त्यांची अवस्था एवढी बिकट असती, पूर्णपणे बॉडीला इन्फेक्शन असतं, केसांपासून पायापर्यंत पूर्ण फंगल इन्फेक्शन झालेलं असतं. तर त्यांचं आणल्यानंतर केस कटिंग करण्यापासून, पूर्ण अंगाची सफाई करण्यापासून सगळं करावं लागतं आणि त्या फंगल इन्फेक्शनमधनं त्यांना रिकवर व्हायला 1-2 महिने जातात. तर नुसतंच मनोरुग्ण सांभाळणं हे काम नाही आहे, तर ती जबाबदारीने सांभाळणं पाहिजे, तरच ते काम आपलं सक्सेसफुल होतं आणि त्या व्यक्तीमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. नाहीतर ते फंगल इन्फेक्शन जर वाढत गेलं तर त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी त्याचं फंगल इन्फेक्शन, केसांची निगा राखणं, त्याचं अंग स्वच्छ करणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रथम इथे कराव्या लागतात. कारण ही व्यक्ती मनोरुग्ण असल्यामुळे ती कुठेतरी कचऱ्यामध्ये किंवा रोडला अशी कुठेतरी झोपलेली असते. मनोरुग्ण सांभाळतो तेव्हा आम्ही ज्या अवस्थेत आणलेलं असतं तर ती अवस्था फार बिकट असते त्यांची. पूर्ण बॉडीमध्ये, अंगामध्ये आणि केसांमध्ये इन्फेक्शन असतं. तर त्यांचं क्लिनिंग करण्यापासनं ते अंघोळ घालण्यापासून सगळं करावं लागतं आणि पूर्ण फंगल इन्फेक्शन झालेलं असतं. कारण जेव्हा एखादा मनोरुग्ण रोडवर राहतो तर त्याची जी अवस्था असते कुठेतरी कचऱ्यामध्ये पडणं, अंघोळ न करणं महिना, 2-2 महिने, तर खूप बेकार अवस्था झालेली असते. तशीच आता इथे ज्या महिला आहेत त्या पण अशाच अवस्थेत आपल्याकडे आल्या होत्या. पूर्ण बॉडीला इन्फेक्शन, केसांमध्ये पूर्ण उवा आणि सगळ्या बॉडीला फंगल इन्फेक्शन अशा अवस्थेत होतं. त्यांचं थोडंसं कटिंग करण्यात आलं आणि त्यानंतर थोडंसं इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आपण औषध लावत आहोत. तर अशा प्रकारे मनोरुग्णांची काळजी घेतली तर तो मनोरुग्ण रिकवर तर होतोच, पण त्याच्या शरीरामध्ये पण सुधारणा होणं गरजेचं असतं. कारण ती जी अवस्था असते या सगळ्या गोष्टीमुळे ॲनेमिक, HB कमी होणं, फंगल इन्फेक्शनमुळे पूर्ण बॉडीला स्केबीज होणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना येत असतात. त्यामुळे या सगळ्यांची इम्प्रूव्हमेंट करणं आपलं काम असतं आणि पूर्ण शरीराची निगा राखणं, स्वच्छता राखणं, रोजच्या रोज अंघोळ घालणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. जेव्हा मी हे सेंटर चालवते तर नुसतं आपण हाय बाय करून उपयोग नसतो, तर त्या व्यक्तीला प्रॉपर अंघोळ घालण्यापासून, टूथब्रश करण्यापासून, केस विंचरण्यापासून पूर्ण हायजीन मेंटेन करावं लागतं. अशा प्रकारे आम्ही हे बेवारस आणि बेघर लोक सांभाळतो, कारण त्यांना स्वतःची ओळख नसती समाजाची ओळख, नसती फॅमिलीची ओळख, म्हणूनच तो मनोरुग्ण असतो. आणि अशा अवस्थेतनं त्यांना जर बाहेर काढलं तरच त्यांचं आयुष्य वाढतं आणि आपण निग्लेक्ट केलं, कमी लक्ष दिलं तर ॲनेमिक होऊन, स्केबीज होऊन त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमच्या मेंटल हेल्थ केअर सेंटर शांतीबन नावाच्या भेट द्यायला या. जर काही मदत करता आली तर नक्की मदतसुद्धा तुम्ही करू शकता किंवा आपले इथले जे मेंबर आहे, जे बांधव आहे की ज्यांना आपण बेवारस म्हणून सांभाळत आहोत, तुम्हाला त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा असेल तर नक्की आमच्या शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटरला भेट द्या. धन्यवाद.